विनायक राऊत यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या सुनेनं ते जादूटोणा करतात, मानसिक शारीरिक छळ करतात असा आरोप केलेला आहे. मला असं वाटतं जाणीवपूर्वक राजकीय हेतून केलेला प्रकार दिसतो. मी काय विनायक राऊत साहेबांशी बोललो नाही, कारण 2023 नंतर 2026 खरं तर 6 महिने असा कोणताच संपर्क नवरा किंवा बायकोचा जर नसलाच तर मला वाटतं कायदेशीर कोणताच अधिकार उरत नसतो. आणि 3 वर्षानंतर अशा पद्धतीनं जाग येणं याच्यात कुठेतरी पाणी मुरतं हे स्पष्ट दिसतंय. जाणीवपूर्वक राऊत साहेबांना किंवा राऊत साहेबांच्या कुटुंबियांना बदनाम करण्यासाठी किंवा शिवसेनेला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीनं हे केलं जात असावं याला 100% या सगळ्या विषयाला पूर्ण शक्यता आहे. कारण राऊत साहेबांनी स्पष्टीकरण केलेलं आहे. बाकी मी त्यांच्या कौटुंबिकाच्या जायचं काही कारण नाही. परंतु ओव्हरऑल जे दिसतं की समजा ती मुलगी कुठे जात होती, कोणत्या बाबाकडे म्हणा किंवा हॉस्पिटलमध्ये, तर तिचे आई वडील सोबत होते. एक दुसरी गोष्ट, या सगळ्या घटनेला 3 वर्ष पूर्ण झाले. 3 वर्षात कोणता समय 6 महिने नवरा बायकोचं कनेक्टिव्हिटी नसली तर कायदेशीर कोणताच अधिकार उरत नाही. असे तरी नाही उरत, बाकी गोष्टी उरू शकतात. बाकी मग पोटगीचा असेल, घटस्फोटाचा असेल, असे प्रकार उरू शकतात. परंतु बाकी कोणत्याही माझ्या माहितीप्रमाणे, माझं जे ॲज पर माय नॉलेज, असं कोणताही कायदेशीर अधिकार उरत नाही. तरी मला असं वाटतं राऊत साहेबांनी याची सगळी चौकशी करायची प्रकारची भूमिका घेतली. मुशीच्या दुर्घटनेमध्ये आपला एक युवक आपल्या संभाजीनगर